सगळ्यांनी लक्ष द्या. इथे बाहेर पेशंट्स बरेच लोकांना खरूज किंवा स्केबीज हा त्वचा विकार होत असतो, खूप कॉमन आहे. तर त्याचं कारण म्हणजे तो कशामुळे होतो, तर सार्कॉप्टिस स्केब आहे या नावाचे जे काही जंतू राहतात त्याच्यामुळं हा प्रकार होतो खरुजेचा. आणि त्याची लागण साधारण सार्वजनिक स्थळं जसे की बसने प्रवास केला किंवा हॉटेलमध्ये राहण्यात आलं किंवा हॉस्टेल्स किंवा जिथं स्टुडंट्स एकत्र राहतात अशा ठिकाणी एखाद्याला जर असेल तर त्याची लागण होते. आणि ज्यावेळेस एकाला होते तर जवळचा संपर्क आला तर मग बाकीच्यांना पण तो संसर्ग होऊन जातो. हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळं ज्यांना कुणाला हा आजार होतो घरात किंवा हॉस्टेलमध्ये किंवा रूममेट्स पार्टनर्सना त्यांनी सगळ्यांनी एकाच वेळेस ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. मागे पुढे ट्रीटमेंट घेतलं की ते परत चालू राहतं. पहिल्याच दुसऱ्याच तिसऱ्याच परत पहिल्याला असंच चक्र फिरत राहतं. त्यामुळे सगळ्यांनी फॅमिलीमध्ये ज्यांना कुणाला असेल तर त्यांनी एकाच वेळेस सर्वांनी ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. बरं, ट्रीटमेंटमध्ये आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहे. आपल्या नखं जिथे जिथे ते जंतू राहतात ते गोष्टी तिथनं त्या जंतू क्लिअर झाले पाहिजे. म्हणजे साधारण त्यामुळे नखाच्या खाली राहतात. तर नखं कापणे आणि कपडे सर्व उकळत्या पाण्यातनं धुणे. उकळतं पाणी, गरम नव्हे किंवा डेटॉल वगैरे नव्हे, उकळतं पाण्यामध्ये गरम पाण्यात कडक तरच ते मरतात. आंतरवस्त्र आतले घालायचे, वरचे टॉवेल बेडशीट वापरायचे, कपडे सगळे उकळत्या पाण्यातनं 7-8-10 दिवस धुणं गरजेचं आहे. म्हणजे मग त्यातले ते जंतू मारतात. नाहीतर ट्रीटमेंट केलं की थोडं बरं वाटतं, मग लोक परत येतात की आम्हाला परत खाज यायला लागली. तर त्या एक तर घरातल्या कोणातरी व्यक्तींकडनं होतं किंवा मग कपड्यांमध्ये हे जंतू असले डॉर्मंट स्टेजमध्ये ते परत रिइन्फेक्शन होतं. तर कृपया ही सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. आणि याच्यात काही मलम राहतात ते रेग्युलरली काही मलम दररोज लावायचे आहेत. आणि एक स्पेसिफिक मलम असतो तो दिलेला राहतो आणि फार्मसीमध्ये किंवा मेडिकलवाले ते सांगतात कसा लावायचा. तो मलम जो आहे मानेपासून खाली सगळ्या अंगावर लावायचा, कुठंच सोडायचं नाही. पाठीपोटावर, हातापायावर सगळीकडं आणि रात्रभर ठेवून 7 दिवसांनी पुन्हा एकदा लावायचा आहे. तर ही थोडक्यात खरुजेबद्दल माहिती आहे ती. आणि ते पॅम्पलेटही दिलेलं राहतं तर ते वाचायचं आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट करायची.